Okay, there is some disturbance because of phone call. Okay, आपण होतो की आपण घरी सांगत बसतो की बाबा मला जॉब मिळालेला नाही आहे. ओके, बघा फक्त इंग्लिश न येणं हेच एक कारण असू शकत नाही आहे जॉब मिळण्याचं. बरेच कारणं असू शकतात, पण त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही काय शिकला हे समोरच्याला जर कळालंच नाही आहे तर तो तुम्हाला जॉबच देणार नाही आहे. ओके, अँड बेसिकली ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जात असता सगळ्यात महत्त्वाचा असतो डिग्रीनंतर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते ती जॉब. ओके, आणि जे काही लोक विचारतात ते इंग्लिशमध्ये त्यांना ते कारण तुमच्याकडे अनुभव तर नसतो, तुमच्याकडे फक्त डिग्री असते. ओके, ते तुमचा कॉन्फिडन्स चेक करत असतात आणि त्या कॉन्फिडन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं चेक करत असतात की हाऊ मच यू नो इंग्लिश. का? कारण जर त्यांनी तुम्हाला कंपनीमध्ये घेतलं तर कंपनीमध्ये पुढं तुम्हाला वरच्या पोझिशनमध्ये घेऊन जायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. Okay, you should know how to handle the customer in future for the company. Okay, if some clients of the particular companies belongs from the America, then in that case you are the employee of that company. You should know how to handle that client by speaking English, and while giving interview don't know how to speak in English, at least for the interview, then how that interview will hire you for the company. Okay, so that is not possible at all. Okay, so we studied that डिप्लोमा झाल्यानंतर प्रोजेक्ट, देन डिग्री, देन इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला इंग्लिश लागतं. देन तुम्ही MPSC UPSC करायला गेला तिथे इंटरव्ह्यू असतो, प्रायव्हेट कंपनीमध्ये गेला तिथं पण इंटरव्ह्यू असतो. MPSC UPSC तुम्ही केलं तिथं पण तुम्हाला इंग्लिश हा सेपरेट पॉईंट असतो. तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेला तिथं पण तुम्हाला इंग्लिशची आवश्यकता आहे. ओके, आणि तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की तुम्ही कुठं बाहेर गावाला गेला, तुम्ही फॉर एक्झाम्पल पुण्याला गेला किंवा ॲब्रॉड महाराष्ट्र सोडून गेला, तमिळनाडू, साऊथ इंडियामध्ये गेला. साऊथ इंडियामध्ये सगळे लोक इंग्लिश बोलतात. तुम्ही तिकडे गेला तुम्हाला काय कळणार तो काय म्हणतोय तो. कन्नड तर आपल्याला येणार नाही, आपल्याला येऊ काय शकतं इंग्लिश. तुम्हाला इंग्लिश पण येत नाही, मग काय माघार येणार का तिथून? नाही. त्यामुळे इंग्लिश हे महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे इन ऑल रिस्पेक्ट मला सांगायचं काय आहे की इंग्लिश इज इम्पॉर्टंट. वाय? इन कॉलेज लाईफ, फॉर द प्रेझेंटेशन, इन कॉर्पोरेट लाईफ, for the interview purpose, okay, for the exam purpose, and in our काय म्हणतो पर्सनल लाईफमध्ये ज्यावेळेस आपण जीवन जगायला सुरुवात करतो. ओके, इन दॅट केस ज्यावेळेस तुम्ही एखाद्या महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यात जाल तिथंसुद्धा तुम्हाला सर्वायवलसाठी किंवा तुमचं कम्युनिकेशनसाठी तुम्हाला इंग्लिशची आवश्यकता आहे. पण आपली मुलं काय करतात की त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही आहेत. सर मग आपली मुलं कशाकडे लक्ष देतात हो सांगा की? आपली मुलं फक्त लक्ष देतात उद्या कुणाबरोबर पळून जायचं आणि PUBG कशी खेळायची. ओके, आणि आईबापाचे पैसे कसे उडवायचे. ओके, आणि ह्याला जबाबदार आता बघा मी थोडं कडू बोलतो आहे, ह्याला जबाबदार आईवडीलच आहे ना. की त्याला ते सांगतच नाहीत की बाबा हे मग वडील काय म्हणतात, मला 80,000 पगार आहे, तुला काय करायचं ते कर. आई काय म्हणते, मला पण 80,000 पगार आहे, तुला काय करायचं ते कर. तो काहीच करत नाही. तुम्ही बघा जेवढे आजपर्यंत त्या ऑलिम्पिकमध्ये ते श्रीमंतच कोण गेलंच नाही, ते गरीबच जातात सगळे. मग जातात कुठं? आम्ही कुणाला नावं ठेवत नाही आहे. ओके, तुम्हाला वाटेल सर ते कसं काय तुम्ही बोलता. आय एम नॉट ब्लेमिंग टू एनीवन, कारण ज्यांचं आहे त्यांचं लाईफ आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांची ते बघून घेतील. ओके, ॲज अ पार्ट ऑफ दिस पॉईंट ते हाऊ टू व्हाय इंग्लिश इज सो इम्पॉर्टंट अँड व्हॉट फॅक्टर्स अफेक्ट टू स्पीकिंग द इंग्लिश. वन ऑफ द फॅक्टर इज पॅरेंट्स. दे आर नॉट एनकरेजिंग द स्टुडंट or their children to speak English. ओके, आता ज्यांचे वडील काय शिकलेले नाहीत त्यांचं सोडून द्या, म्हणजे शिकलेले आहेत त्यांचं पण काय नसतं. आणि ज्यांचे वडील शिकलेले नाहीत त्यांनी पहिल्यांदा शिकायचं. का? कारण आमच्या वडिलांना येत नाही तर मी शिकवून दाखवणार, मी मोठं होऊन दाखवणार. ओके, आणि हीच मुलं काय करतात, हीच मुलं शिकत नाहीत. लक्षात घ्या बरं का. ह्या मुलांच्या अंगात आता मी बोलत नाही, यूट्यूबवरती आहे. ओके, हे मुलं मुद्दाम करतात का काय मला माहीत नाही, काहीतरी बाकीच्याच गोष्टी करत असतात. ओके, बिकॉज माझ्याबद्दल बोलायला गेलं तर आय स्टार्टेड लर्निंग इंग्लिश फ्रॉम डिप्लोमा लास्ट सेमिस्टर अँड स्टील आय एम लर्निंग हाऊ टू स्पीक इंग्लिश. टिल नाव आय डोंट नो हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ओके, एव्हरी डे आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड न्यू वर्ड्स, how to speak, what to speak. Okay, so another point, how to speak English, that I will cover in our upcoming video. Okay, so सगळ्यांना लक्षात आलं असेल की why English is so important. Okay, college life, exam life, corporate life, your personal life, everywhere English is so important. And last but not the least, that
की सर तुम्ही इंग्लिशबद्दलच बोलला, बाकीच्या भाषांबद्दल बोलला नाही आहे. सिम्पल माझं उत्तर आहे त्याला, तुम्ही सगळ्याच भाषा शिका, मला काहीच अडचण नाही आहे. हां, आय एम नॉट ब्लेमिंग टू एनीवन. मी कोणाला म्हणा तुम्ही हेच शिका नाही तर तेच शिका. माझं काय म्हणणं आहे, सगळं शिका. मराठी शिका, इंग्लिश शिका, तमिळ शिका, फ्रान्स शिका, चायनीज शिका, जॅपनीज शिका, सगळं शिका. पण इंग्लिश शिकाच. ओके, इट इज इम्पॉर्टंट. ओके, ऑल द बेस्ट. इफ you have any doubts, any questions, any queries about the English, you can comment. Okay, in next lecture I will discuss on how you can start to learn English for speaking as well as writing. बोलायला आणि लिहायला कसं शिकायचं. मी काय ते आय एम नॉट गोईंग लाईक अ कॉर्पोरेट ट्रेनर. मी जसं शिकलो, ओके, मी डिप्लोमा विद्यार्थी होतो, मी परत डिग्री केली, परत एमटेक केलं, मग मी कसं शिकत गेलो, मी आय एम जस्ट डिस्कसिंग माय एक्सपिरियन्स. ओके, मी काय कोणाचं ऐकून किंवा पाठ करून बोलणार नाही. त्याचा तुमच्या लाईफमध्ये फायदा झाला, व्हेरी गुड. ओके, इफ इन दिस लेक्चर इफ यू डोंट लाईक एनी पॉईंट or any discussion, ignore it. Life is yours, choice is yours. All the best. Okay, all the best.